रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्यात कडवी लढत पाहायला मिळते आहे। नारायण राणे यांच्या प्रचारासाठी महायुतीने आक्रमकपणे प्रचार यंत्रणा राबवली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासारख्या दिग्गज नेत्यांच्या सभा या मतदारसंघात आयोजित करण्यात आल्या आहेत। या पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा येत्या 4 मे रोजी कणकवलीत होते। या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातली मैत्री सर्वश्रुत आहे। त्यामुळेच राज ठाकरे हे स्वतः नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गात जाहीर सभा घेणार आहेत। मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वायरकर यांनी याबाबतचं सूतोवाच केलं आहे। मालवण शहरात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला। त्या निमित्तानं बोलताना वायरकर यांनी याबाबतची माहिती दिली। सध्या 2024 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज मालवणमध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज त्या प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित राहून पूर्ण प्रचार फेरीत मालवण भरण नाका ते बाजारपेठ या ठिकाणी सहभागी झालो। याही पुढे आम्हाला जसजसे वरिष्ठांकडून जसे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही त्या प्रचार कार्यात सहभागी होऊन या लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय श्री नारायणराव राणे साहेब यांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी आम्ही आणि आमचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासाठी कटिबद्ध आहे। 4 किंवा 5 मेला किंवा 4 तारीखला मला वाटतं राजसाहेबांची या ठिकाणी जिल्ह्यात सभा होते आणि या सभेच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्र सैनिक उपस्थित राहून ही सभा यशस्वी करणार आहेत। त्याचप्रमाणे मालवण तालुक्यात विशेष करून आणि पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ज्या ठिकाणी आमचे शाखा आहेत, आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, त्यांना भेटून जास्तीत जास्त राणेसाहेबांना मतदान कसं करावं आणि त्यांचं मताधिक्य वाढवण्यासाठी आणि त्यांचा विजय संपादन करण्यासाठी एक मोलाचा वाटा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल। राज ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता असून मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात होणारी ही हाय व्होल्टेज सभा महायुतीच्या विजयात मोलाचा हातभार लावणारी ठरण्याचा विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय। कुणाल मांजरेकर, कोकण मिरर, सिंधुदुर्ग।